हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता जायचं आहे आम्हाला देवाला. अनुष, तर आम्हाला देवाला जायचं आहे. तर हा देवदर्शन ब्लॉग होईल. पहिल्यांदा तर आम्ही संध्याकाळी तुळजापूर करू आणि अक्कलकोटचा दुसरा ब्लॉग होईल. तर अक्कलकोटचा ब्लॉग पुढच्या आठवड्यात येईल, कारण मी प्रत्येक आठवड्यात एकच ब्लॉग गावाकडे आहे, त्यामुळे काय चिलीपिलांचे चू 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 चालूच आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला ट्रॅव्हलिंगला सुरुवात करू. तर अनुला सोबत नव्हतं न्यायचं देवाला, कारण अनुला खूपच त्रास होतो ट्रॅव्हलिंगमध्ये, खूप उलट्या आणि खूपच त्रास होतो. म्हणून तिला माझ्या माहेरी ठेवलं मम्मीकडे. जसे माझ्या मम्मीच्या गावाकडून पुढे निघालो तसे आम्ही लगेचच जे काही घरून आणलं आहे, शेंगदाण्याची मिरची, भेंडी, चपात्या, तर ते सगळं छान गाणे लावले होते मोठ्या आवाजात आणि ते गाणे ऐकता ऐकता छान सगळेजण खात होतं. एवढी मज्जा आली ना की काय सांगायचं. नंतर थोडं पुढे आलो सोलापूरमध्ये हे जयशंकर नावाचं चायचं शॉप होतं. एवढं फेमस होतं, त्यामुळे तिथे चहा घेतला, पार्सल घेतला काढून. इथे खूपच गर्दी होती, त्यामुळे मी म्हणलं की थोडंसं हायवेला लागल्याच्या नंतर पिता येईल चहा. तो कुंदा चहा असतो. एवढा म्हणजे तुम्ही इन्स्टाला पण सर्च करू शकता, खूपच फेमस हा चहा आहे. तर कप वगैरे घेतलं होतं सगळंच आणि नंतर म्हणलं की थोडं हायवेला गेल्याच्या नंतर पिता येईल. तर बसलो आहे गाडीत. थोडंसं ट्रॅफिक होतं, कारण त्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांची जयंती होती, त्यामुळे डीजे वगैरे भरपूर होतं. त्यातच आमचे काका गाडी चालवायला एक्सपर्ट आहेत, त्यामुळे आम्हाला कसलीच काळजी नाही. एकदम निवांत झोपून आम्ही गेलो आणि झोपून आलो. एकदम प्रवास एकदम छान झाला आमचा. म्हणजे आता मी नंतर व्हॉइस ओव्हर करते, त्यामुळे छान झाला असं बोलते, नाही तर आता आम्ही चाललो आहोत. तर उतरलो आहोत हायवेला. आम्ही 8 जण चाललो आहोत अक्कलकोटला. अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर असे 3 धाम आम्ही करणार आहे. तर आता चहा प्यायला थांबलो होतो खाली. या दोघांचं चला चला तिकडे चला तिकडे चला, इथे खराब आवाज येतोय असं तसं चाललं होतं. बॉडी दाखव, बॉडी शर्ट आहे लोकल नाही, 100 रुपये. फिलिप्स का 4000चं शर्ट आहे अक्का. 1500 शर्ट आहे. इथे आम्ही चहा ओपन करत होतो. घ्या ना काका. मस्तपैकी चहाचा आनंद घेत आहेत सगळे. तरी वास येतोय ते कल्ला कुठला तरी. अरे वास घ्या. चहा वगैरे पेले. आता तुम्ही ऐकला असेल, म्हणजे खूप फनी. जर मी व्हॉइसवर नाही केलं ना तर एवढं हसताल तुम्ही की काय सांगायचं, पण मी व्हॉइसवर पण करते, कारण की बॅकग्राऊंडचा व्हॉइस खूप आहे, खूपच जास्त. आता मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये असंच करते की बॅकग्राऊंडचा व्हॉइस आणि माझा पण व्हॉइस असं घेत आहे. तर आता तुळजापूरमध्ये पोहोचलो. पहिल्यांदा आम्ही तुळजापूर आहे, नंतर अक्कलकोट सकाळी आणि नंतर दुपारी गाणगापूर. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही ट्रॅव्हलिंग केली. पहिल्या दिवशी आम्ही 2:30 वाजता घरून निघलो. तर आम्ही संध्याकाळी 6 वाजले होते, आय थिंक 6 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. नंतर रात्री 12 वाजता आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला मुक्काम केला. सकाळी तिथे दर्शन घेतलं आणि 1 पर्यंत अक्कलकोटमध्ये होतं. महाप्रसाद वगैरे सगळंच झालं. नंतर आम्ही 5 वाजता गाणगापूर आणि नंतर घरीसाठी निघालो. तर आम्ही रात्रीच्या 12:30 वाजता घरी पोहोचलो होतो. तर खूपच लवकर दर्शन झालं होतं. तर आता आम्ही तुळजापूरमध्ये आहोत. तुळजापूरमध्ये पहिले तर आम्ही पाय धुतले छान. या कुंडामध्ये सगळेजण आंघोळ करत होते, पण आम्ही फक्त हातपाय धुतले. खूपच प्रसन्न झालं, एकदम फ्रेश वाटलं, कारण दिवसभरचा प्रवास होता. नंतर हे झाल्यानंतर दर्शनासाठी निघालो आम्ही. आम्हाला मुखदर्शन घ्यायचं होतं. किती पण मोठी लाईन असो, आम्हाला आज दर्शन करायचंच होतं. प्रत्येक वेळेस आलं की आम्ही दर्शन हे करतोच, किती पण मोठी लाईन असू द्या, कारण देवाच्या दारात आलं की अशी लाईन म्हणजे संपतात. किती पण जास्त असू द्या, लाईन ह्या संपून जातात लवकर. इथे आल्याच्या नंतर एवढं प्रसन्न झालं की काय सांगायचं. आणि ह्या लाईन अगदी 1 तासामध्ये संपल्या असतील. म्हणजे आणि एकदम भारी वाटलं. म्हणजे गप्पा गोष्टी फॅमिलीसोबत आलं की कधी टाईम जातो हे समजतच नाही. तर सगळ्यांना दाखवत होते. आमचा ध्रुव बाळ, म्हणजे काका मावशीचं बाळ आहे ते, तर ते एवढं खेळत होतं. त्याचा व्हिडिओ काढत होते. कॉईन चिटकवतात, ज्यांचं कॉईन चिकटला त्याची इच्छा पूर्ण होतात, असं काहीतरी आहे. तर मागे तुम्ही पेढ्या किंवा काहीतरी असं चिकट लावू शकतात. तर माझा म्हणजे काहीच लावलं नव्हतं, तरी पण चिकटला तिथे कॉईन.
नंतर दर्शन वगैरे झालं तिथं तर काही मी शूटच नाही केलं, कारण नको म्हणलं ग देवाच्या दारात, आधी ते अलाव पण नाही आहे शूट वगैरे करायला. तर दर्शन वगैरे छान झालं, मस्त एकदम इच्छा मागितल्या आमच्या आणि नंतर आम्ही परत निघालो. छान दर्शन झाल्याच्या नंतर संध्याकाळी अक्कलकोटच्या प्रवासाला सुरुवात केली. तर अक्कलकोट आणि गाणगापूरचा व्लॉग हा उद्या येईल, कारण अक्कलकोट इथे स्पेशल आहे. अक्कलकोटचा व्लॉग तो मला एक सेपरेट बनवायचा आहे, एक सेपरेट व्लॉग बनवते, तर तो येईल 2-3 दिवसामध्ये, त्यासाठी स्टे ट्यून. संध्याकाळच्या डिनरसाठी हॉटेलवर थांबलो होतो आम्ही, पण बाळ खूपच रडत होतं, त्यामुळे पार्सल घेतलं आणि घरी जाऊन खाल्लं. बघा आम्हाला पोहोचता 1:15 झाली होती. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा प्लीज. बाय.